नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज मी ॲक्च्युली मी काल रात्रीच मम्मीकडे आलेली आहे आणि काल मी ब्लॉग शूट केला नाही कारण की काल दुपारी शर्विशा मम्मीकडे आली होती. तिला आमच्या समोर जे राहतात ते घेऊन आले होते आणि त्यानंतर मग मी घरात मला आवरायचं होतं म्हणून मग मी माझं कपाट वगैरे साफ करून घेतलं आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी मम्मीकडे आले आणि मी काल ब्लॉग शूटच केला नाही आणि आज मग मी आत्ता ब्लॉग शूट करते. आज मी आता आवरून झालेलं आहे माझं आणि शर्विशा उठली आहे आणि मी आत्ता चालले आज ऑफिसला कारण की आज ऑफिसला बोलवलेलं आहे आमच्या ह्यांनी. काम आहेत त्यामुळं तर कामं करायला मला बोलवलेलं आहे त्यामुळं मी आता ऑफिसला चालली आहे. हाय शर्विशा, गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग कर. नाही कोण आलं? बाबा आले. टाटा. नाही पिल्लू, संध्याकाळी येते पिल्लू. टाटा. तर इथे शर्विशाला वाटत होतं की आम्ही तिच्यासोबत मुद्दामून करतोय, तिला घेऊन जाणार आहे, पण हे तिला माहित नव्हते की आम्ही तिला घेऊन जाणार नाहीये. तर इथं ऑफिसमध्ये आल्यावर निलेश लगेच कामाला लागले होते आणि मला सुद्धा म्हणत होते ते व्हिडिओ काढणं बंद कर आणि पहिले काम कर. आणि इथं एक जण आली नव्हती, कामाचा खूप लोड होता त्यामुळं मग मला सुद्धा बोलवलं होतं. थोड्या वेळानं सर सुद्धा आले आणि हे सुद्धा कामाला लागले. आणि स्वतःचा बिझनेस आहे म्हणल्यावर मालकाला कष्ट घेतल्याशिवाय जमतच नाही. स्वतःला सुद्धा कष्ट घ्यावे लागतात तर कुठं बिझनेस आपला ग्रो होतो अजून. आणि त्यानंतर आम्ही आता इथं जेवायला चाललो होतो. तर इथं जेवायला गेल्यावर बघितलं काय घ्यायचं. मला काही जास्त हेच नव्हतं, भूक नव्हती म्हणून म्हणलं की आपण मिसळच घ्यावी. मग इथं मिसळ घेतली आणि जेवण करून परत ऑफिसला आलो तर इथं लाईट गेले होते त्यामुळं मग तसंच बसून राहिलं. थोड्या वेळात काहीतरी काम चालू होतं त्यामुळे थोड्या वेळात लाईट परत आली. हे बघा, आणि सगळे असेच बसून होते, आपापले मोबाईल काढले सगळ्यांनी आणि काम करत बसले. पण हे मात्र त्यांचं काम करत राहिले कारण की त्यांचं लाइटिंगवरचं काम नव्हतं. त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. आता ऑफिसवरनं घरी चाललेलो आहे. आज कामाचा खूप लोड होता तर आता वाजलेत 9:05 झालेत आणि ऑफिसवरनं घरी चाललोय. खूप दिवसानंतर ऑफिसला काम केलेलं आहे त्यामुळं असं त्रास व्हायला लागलाय, डोकं वगैरे दुखायला लागलंय. पण इथून पुढचं म्हणजे आता घरी गेल्यानंतर बाहेर जायचं आपल्याने जेवायला. तर तुम्ही कंटिन्यू करा. ब्लॉग कसा होईल मला माहीत नाही. मी पुढं ब्लॉग घेऊ शकते नाही शकत कारण की माझी तब्येत बिघडत चालली आहे. कारण की खूप दिवस म्हणण्यापेक्षा जवळपास वर्षानंतर मी काम करायला आली आहे ऑफिसमध्ये आणि ते पण कंटिन्यू काम केलं आहे, कंटिन्यू बसून काम केलं आहे. फक्त जेवण्यापुरतं उठले होते तेवढंच, जे काय अर्धा तास वगैरे असेल ते. त्यानंतर मग परत जे बसली आहे ते कामच करत होती. ठीक आहे, कसं होईल माहीत नाही मला. पुढं ब्लॉग मी घेऊ शकल नाही शकल पण बघते तरी ट्राय करेल मी ब्लॉग घ्यायचा. आता चार्जिंग पण नाही आहे मोबाईलला. घरी जाऊन मी पहिले चार्जिंगला वगैरे लावल. टाईम जेवढा चार्जिंग होईल तेवढं होईल आणि पुढं ब्लॉग कंटिन्यू करल शक्यतो. घरी जायला उशीर झाल्यामुळं पटपट आवरला आणि मग हॉटेलमध्ये गेलो. शर्विशा तिच्या मामांसोबत शेकोटीला शेक घेत बसली होती कारण की थंडी होती. त्यानंतर आम्ही ऑर्डर देऊन काय ऑर्डर द्यायचे एकमेकांच्या तोंड बघत बसलो, काय ऑर्डर करायचं काय नाही. आणि इथं शर्विशाचा मस्त दंगा चालू झाला होता आणि मी शूट घ्यायचं विसरून गेले आणि चार्जिंग पण मेन म्हणजे कमी होतं त्यामुळे निम्म जेवण झाल्यावर मी थोडंफार शूट घेतलं. आणि खूप उशीर झाला होता, म्हणजे जवळपास 10:30-11 वाजत आले होते. हॉटेल सुद्धा बंद होत आलं होतं. आणि त्यानंतर इथं घरी आल्यावर 12 वाजता शर्विशाचा
घराच्या इथं आल्यावर जोर जोरात आरडाओरडा करण्याचा कार्यक्रम चालू होता. तुम्ही आवाज ऐका. रात्री 12:30 वाजता तिच्या मामासोबत आहे ना मस्ती चालू झाली होती. तो तिला टोपी घालत होता आणि ती काढून फेकत होती आणि त्यांचा दंगा काही थांबायला तयार नव्हता. आणि लोक सगळी झोपली होती. आम्ही तिला म्हणतोय की लोक झोपली तर नका दंगा करू, पण त्यांचं काय ते थांबायला तयारच नाही. त्यानंतर मी ब्लॉग एंड करायचं विसरून गेली, त्यामुळे मी आता ब्लॉग एंड करते. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.